पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले। पहिल्याच दिवशी तब्बल 409 अर्ज कार्यकर्त्यांनी घेतलेत। मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा सुरू असताना मनसेत निवडणूक लढवण्याचा उत्साह वाढलाय। अर्ज वाटपाचा आजचा शेवटचा दिवस असून उद्या ही सर्व अर्ज स्वीकारले जातील। तर पुणे महानगर परिवहन महामंडळाने महामेट्रोकडे 500 बस देण्याची मागणी केली। मेट्रो फीडर सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ही मागणी करण्यात आली। सध्या मेट्रोच्या 29 स्थानकांसाठी पीएमपी कडून 22 फीडर मार्ग चालवले जात आहेत। बस उपलब्ध झाल्यास प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळेल। पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यावर निर्णय न झाल्याने अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे। येत्या 2 दिवसात मुंबईत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा केली जाईल। वाढत्या मोबदल्याच्या मागणीमुळे भूसंपादनासाठी 6000 कोटी रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आलेली आहे। पुण्यातील भोर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन भोरमधील कॉलेजच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्यात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पोलीस खडा पहारा देत आहेत। कडाक्याच्या थंडीत ही पोलीस शेकोट्यांचा आधार घेत स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहेत। येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशींनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नागपुरात पक्षप्रवेश सोहळा पार पडला। परदेशींची शिवसेना येवला शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। येवल्यात नायलॉन मांजा जाळण्यासाठी नागरिकांना लायटरचं वाटप करण्यात आलेलं आहे। येवला शहर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनातर्फे लायटरचं वाटप केले। जिथे नायलॉन मांजा दिसेल तिथे तो जाळून टाकण्याचं आवाहन येवला शहर पोलिसांनी नागरिकांना केलेलं आहे। निफाडमधील कसबे सुकेनी इथं हवेत गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणात 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपींना पकडण्याचा थरार सीसीटीव्ही चित्रित झाला। एकतर्फी प्रेम प्रकरणातून गोळीबार केल्याची माहिती मिळते। येवला नांदगाव राज्य महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। वडगाव रेल्वे गेटजवळ अपघाताची घटना घडली। या अपघातात जखमी झालेल्या तरुणावर कोपरगावमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तसंच येवला शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। नाशिकच्या येवल्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली। स्मारकाच्या कामाला तातडीने सुरुवात व्हावी या मागणीसाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड आंदोलन करतायत। या आंदोलनाला दिलीप खैरे यांनी भेट दिल्यानंतर गायकवाडांनी आपलं उपोषण मागे घेतलं। नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाले। स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवण्यासाठी या ठिकाणी उपोषण सुरू करण्यात आले। तर ईव्हीएम मशीन्समध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवण्याची मागणी केली आहे। मागणी मान्य न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरात बेकायदेशीर आणि खोटी कागदपत्र तसंच केवळ आधार कार्डाच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी रद्द होणार आहेत। याबाबतचं परिपत्रक महसूल विभागानं जारी केलं असून जन्ममृत्यू दाखल्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। सध्या 222 प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगरात मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे, त्यामुळे शासनानं प्रत्येक शहरातील मोकाट श्वानांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले। त्यानुसार महापालिकेनंही काम सुरू केलं। छत्रपती संभाजीनगरात काही ठिकाणी बोगस कामं दाखवून कोट्यवधींची बिलं काढण्याचा प्रकार घडला। या घटनेमुळे 10,000 मालमत्तांना स्वतंत्र UID क्रमांक देऊन त्याची इत्यंभूत माहिती ऑनलाईन नोंदणी सुरू केली। या निर्णयामुळे मालमत्तांच्या संपूर्ण माहितीसह केलेल्या कामांचा प्रत्येक टप्पा आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणार आहे।